नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त सुंदर भाषण. तिरंगा अमुचा ध्वज उंच उंच फडकवू, तिरंगा अमुचा ध्वज उंच उंच फडकवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू, प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू. सन्माननीय अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव तन्वी आहे. आज 26 जानेवारी आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशात संविधान लागू झाले. या दिवशी भारत देश एक लोकशाही प्रधान देश बनला. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांसाठी व लोकांकडून चालवलेले राज्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला मूलभूत हक्क व अधिकार मिळाले, जसे स्वातंत्र्याचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार इत्यादी. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. हे संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. या संविधानाने प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता दिली. आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत ते फक्त शूरवीरांनी देशासाठी केलेल्या बलिदानामुळे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी आपल्या प्राणांची आहुती दिली. आजही आपल्या देशाच्या सीमेवर अनेक वीर सज्ज आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन साजरा करणे म्हणजे फक्त घोषणा, नारे देणे नव्हे, तर देशासाठी प्रामाणिकपणे काम करणे, संविधानाचे पालन करणे, चांगले नागरिक बनणे हे होय. देशहितकारक काम करणे हीच खरी देशसेवा आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून एक सशक्त, स्वच्छ आणि प्रगत भारत घडवण्याचा संकल्प करूया. जय हिंद, जय भारत. धन्यवाद मित्रांनो.